तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. जसं की मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आता ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म सुरूच आहेत. तर यामध्ये काही वेळेस काय होतंय, यामध्ये फॉर्म फिलअप करत असताना जर काही चुकीची माहिती तुमच्याकडून जर अपडेट झाली असेल, तर ती ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही एडिट करू शकता, त्याचबद्दलचा महत्त्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये काय होतं मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीत आहे, माझी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे. पण या गडबडीमध्ये खूप काही व्यक्तींचे, महिलांचे चुकीची माहिती इथे अपडेट होत आहे. त्यामध्ये नाव चुकणे किंवा डेट ऑफ बर्थ चुकणे, चुकीचे डॉक्युमेंट अपलोड होणे, मोबाईल नंबर चुकीचा अपलोड होणे, अशा प्रकारची कोणतीही माहिती जर तुमची चुकीची एंटर झाली असेल, तर ती आता अगदी सोप्या पद्धतीने काही क्षणामध्ये तुम्ही इथे अपडेट करू शकता, चेंज करू शकता. ते कशाप्रकारे, त्याबद्दलचाच महत्त्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, माझी बहीण लाडकी योजना या योजनेचा फॉर्म चुकल्यावर कशाप्रकारे तुम्ही दुरुस्त करू शकता, ते पण अगदी ऑनलाईन पद्धतीने, ते पण तुमच्या मोबाईलमध्ये, त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे. होम स्क्रीन आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं प्ले स्टोर ओपन करून सर्वात अगोदर तुमचं ॲप इथे इन्स्टॉल करायचं आहे. तर ॲपचं नाव जसं की तुम्हाला माहीत आहे, नारी शक्ती दूत ॲप, हे तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे. इथे पाहू शकता नारी शक्ती दूत ॲप. तर आता माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल असल्यामुळे ओपन दाखवत आहे. तर हे तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला ते दाखवलं जाईल. तर जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप फिलअप करायचा, त्याची माहिती जर अजून तुम्हाला माहीत नसेल, तर त्याबद्दलचा अप टू डेट ए टू झेड व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज अगदी 5 मिनिटांमध्ये इथे भरू शकता. आता ज्या व्यक्तींनी, ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलाय पण त्यामध्ये काहीतरी चुका झाल्या, ते अपडेट करण्यासाठी केलेला अर्ज इथे तुम्हाला दिसतंय. याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलाय त्या योजनेची लिस्ट, हिस्ट्री तुम्हाला इथे दाखवली जाईल. म्हणजे आता आपण माझी बहीण लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी अर्ज केला, तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे दाखवला जाईल. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग इन सबमिटेड. हा फॉर्म आपण फिलअप केलेला आहे, परंतु यामध्ये काही माहिती चुकीची असल्यामुळे हा फॉर्म पेंडिंगमध्ये पडलेला आहे. तर ती माहिती आता आपल्याला परत एडिट करायची आहे. तर इथे पाहू शकता, इथे तुम्हाला व्हेरिफिकेशन, SMS व्हेरिफिकेशन डन आणि एडिटचं ऑप्शन इथे दाखवलं जाईल. तर इथे सिम्पली तुम्हाला एडिटवर क्लिक करायचं आहे. एडिटवर क्लिक केल्यानंतर इथे काय महत्त्वाची माहिती सांगते तुम्हाला, भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. म्हणजे जर तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म फिलअप केला आहे आणि तो जर एडिट करत असाल, तर एडिट करण्याचं पण ऑप्शन तुम्हाला फक्त एकच टाईम इथे दिलेला आहे. म्हणजे एकदाच तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काही पण अपडेट करायचं असेल, काही पण दुरुस्त करायचं असेल, तर ते एकदाच तुम्ही इथे करू शकता. परत परत करू शकत नाही, ही पण बाब तुम्हाला इथे दिलेली आहे. तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही फॉर्म फिलअप केलेला असेल, त्याचा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवलं जाईल. आता यामध्ये तुमचं नाव चुकलं असेल तर नाव अपडेट करा, पतीचे नाव चुकलं असेल तर पतीचे नाव अपडेट करा, डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर डेट ऑफ बर्थ अपडेट करा, गावाचं नाव, शहराचं नाव, ॲड्रेस वगैरे चुकला असेल तर तो पण अपडेट तुम्ही इथे करू शकता. तसेच मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक यापैकी कोणती माहिती चुकली असेल तर यामध्ये तुम्ही कोणतीही माहिती अपडेट करू शकता. तसेच जे काही तुम्ही एंटर केलेले बँक डिटेल्स आहे, ते पण तुम्ही अगदी काळजीपूर्वक तिथे तुम्ही परत एकदा अपडेट करू शकता. यामध्ये जे पण तुमचं बँक अकाउंट असणार आहे, ते तुमच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. कारण की जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल, तरच तुमच्या बँक अकाउंटवर पैसे हे ट्रान्सफर केले जातील, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तसेच तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, अर्जदाराचं आधार कार्ड, ते बरोबर अपलोड केलं आहे का? नसेल केलं तर तुम्ही ते परत इथे हे जे काही डिलीटचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करू शकता आणि परत इथे जे पण तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्याच्यावर क्लिक करा. नंतर गॅलरीमध्ये क्लिक करा आणि ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा. तर अशा प्रकारे ते परत डॉक्युमेंट सिलेक्ट झालेलं दिसून जाईल. अशाच प्रकारे आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, हमीपत्र, बँक पासबुकचा जेव्हा अपलोड केला आहे का नाही ते चेक करा, महिलेचा जन्म दाखला,
अर्जदाराचा लाईव्ह फोटो. अशा प्रकारे संपूर्ण फोटो जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला ते चेक करायचे आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट बरोबर आहेत का नाही ते परत एकदा रीचेक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती एंटर केलेली आहे ती परत परत एकदा चेक करायची आहे. ज्या ठिकाणी चूक झाली होती ती पण माहिती तुम्हाला इथे चेक करायची आहे. जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तेव्हाच तुम्हाला फायनली इथे तुम्हाला सगळ्यात शेवटी जायचं आहे. सगळ्यात शेवटी गेल्यानंतर आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे, स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे आणि माहिती अपडेट करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, माहिती अपडेट करा यावर क्लिक केल्यानंतर जे काय OTP येईल तो OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही आता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत परत कोणताही अपडेट करू शकत नाही. या योजनेअंतर्गत फक्त एकदा चान्स दिलेला आहे तुमची माहिती दुरुस्त करण्याची. त्यासाठी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक जी पण माहिती तुमची चुकली असेल ती वन टाइमच चेक करून घ्यायची आणि नंतर माहिती अपडेट करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही ते चेक केल्यानंतर फॉर्म सबमिट करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर OTP जाईल. तो OTP सिम्पली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली एडिट होऊन सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अपडेट करू शकता, दुरुस्त करू शकता, एडिट करू शकता. खूप सोपी पद्धत इथे दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक बहिणींना, महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून ज्यांचा फॉर्म चुकलेला आहे त्यांना अशा प्रकारे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने घरी बसून त्यांच्या मोबाईलमध्ये एडिट करू शकता. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला निश्चित महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.